यानंतर एक ब्रेकिंग समोर येते। नाशिकमधून हैदराबादच्या राजमुंद्रीवरून निघालेले 15,000 झाडे नाशिक जिल्ह्यात दाखल होण्यास सुरुवात झाली। एक कंटेनर झाडं घेऊन नाशिकमध्ये दाखल झालेत। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी राजमुंद्री येथे जाऊन स्वतः झाडं निवडलेत। 15,000 देशी झाडं त्यांनी निवडलेत आणि उद्यापासून शहराच्या विविध भागात या वृक्ष लागवडीला सुरुवात होणार आहे। वड, पिंपळ, निंब, जांभूळ यांची लागवड होणार आहे। याआधी 15,000 झाडांचं वृक्षारोपण होणार होतं आणि त्यानंतर आता तपोवन परिसरातील झाडांचा हा निर्णय झालाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी घेऊन। प्रांजल, झाडे घेऊन आता कंटेनर नाशिकमध्ये दाखल झालेला आहे का? अधिक माहिती आहे? दीपाली, आपण बघितलं तर एकीकडे तपोवनात पर्यावरण प्रेमींचं आंदोलन हे सुरू आहे। वृक्षतोडीचा विरोध जो आहे तो मावळलेला नाहीये। मात्र दुसरीकडे हैदराबादच्या राजमुंद्रीवरून निघालेले 15,000 झाडं नाशिक जिल्ह्यात दाखल होण्यास सुरुवाती झालेली आहेत। पहिला कंटेनर जो आहे तो नाशिकमध्ये आलेला आहे। आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे स्वतः हैदराबादला राजमुंद्रीला गेले होते आणि तिथे त्यांनी ही झाडं निवडलेली आहेत। उद्यापासून शहराच्या विविध भागामध्ये या वृक्ष लागवडीला सुरुवात होणार आहे। त्यामध्ये वड, पिंपळ, नीम, जांभूळ अशी अनेक झाडांचे प्रकार असतील असं देखील सांगितलं हे जात आहे। मात्र एकंदरीतच म्हणजे जे सांगितलं जात आहे महापालिका असेल किंवा कुंभमेळा मंत्र्यांकडून की आधी 15,000 झाडांचं हे वृक्षारोपण होणार आहे आणि त्यानंतर तपोवन परिसरातील वृक्षतोडीबाबतचा निर्णय जो आहे तो घेतला जाईल। त्यामुळे आता एकीकडे आंदोलन सुरू आहेत तर दुसरीकडे ही झाडं नाशिकमध्ये येऊन पोहोचलेली आहेत। निश्चितच प्रांजल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।